प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी रत्नागिरी केंद्रनिर्मित दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. ही दीपावली आपणा सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी, सुखसमृद्धीची जावो ही सदिच्छा. श्रोते हो, आज दीपावलीच्या मंगलमय पर्वातला दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. आजच्या दिवशी धन्वंतरी पूजन केलं जातं. धनत्रयोदशीबाबत एक प्रचलित कथा आहे. इंद्रानं जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केलं तेव्हा त्यातून 14 रत्न प्रगटली असं मानलं जातं. त्या 14 रत्नांमधले एक धन्वंतरी अमृत कलश हातात घेऊन या मंथनातून ते प्रकट झाले असं मानलं जातं. म्हणूनच या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजन केलं जातं. आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून धन्वंतरी, लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन केलं जातं. याच दिवशी सोनं, चांदी किंवा अन्य मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. या दिवशी यमदीपदानही केलं जातं. म्हणजे काय तर या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेला केलं जातं आणि त्या दिव्याला नमस्कार केला जातो. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. श्रोते हो, धनत्रयोदशीविषयी या पारंपरिक कथा आहेत. संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी धनत्रयोदशी साजरी केली जाते. पण आजच्या काळात आरोग्य हेच धन आहे. ते जपण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्वंतरींना देवांचे वैद्य मानलं जातं. म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी डॉक्टर्स आपल्या दवाखान्यात धन्वंतरी देवतेचं पूजन करतात. तर त्याविषयीच डॉक्टर आशिष पानगले यांचं मनोगत आता आपण ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर आशिष पानगले. आत्ताच जसं जान्हवीताईंनी सांगितलं की समुद्रमंथनातून आजच्याच दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यामुळेच आजच्या दिवसाला धन्वंतरी जयंती किंवा धनत्रयोदशी म्हणतात. ते केवळ देवांचेच वैद्य नव्हते, तर त्यांना आयुर्वेदाचे जनक असं पण म्हणतात. कारण त्यांनी जगाला रोगांपासून मुक्ती मिळण्याचे आणि निरोगी असे दीर्घायुष्य जगण्याचे ज्ञान अर्थात आयुर्वेद प्रदान केले. आम्ही वैद्यक क्षेत्रातले सर्वच जण धन्वंतरींना आपले आद्यगुरू मानतो. आमची श्रद्धा आहे की रुग्णांना जीवनदान देण्याची, वेदनामुक्त करण्याची शक्ती आम्हाला धन्वंतरीच्या कृपेनेच मिळते. आमच्या हातून होणारी रुग्णसेवा अधिक प्रभावी व्हावी आणि आम्हाला उपचारांमध्ये यश मिळावे, आम्हाला नवनवीन आणि अद्ययावत ज्ञान मिळावे, यासाठी आजच्या दिवशी आम्ही धन्वंतरीसमोर नतमस्तक होतो, त्यांची पूजा करतो. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोन्या चांदीची खरेदी करतात. पण मला वाटतं आजच्या जगात खरी आसक्ती आरोग्याची असण्याची गरज आहे. आयुर्वेद जो धन्वंतरींनी दिला ती केवळ एक उपचार पद्धती नाही, तर ती एक परिपूर्ण जीवनशैली आहे. आहार विहार, दिनचर्या आणि योग्य औषधींनी आपले आरोग्य सांभाळण्याची एक देणगी आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य हीच संपत्ती आहे, हे वचन महत्त्वाचे ठरते. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया की आपल्या जीवनशैलीत चांगले बदल करू. आयुर्वेदाने निरोगी आयुष्याचे जे काही नियम सांगितलेत ते पाळू. आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेऊ. उत्तम आहार विहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक मानसिकता या त्रिसूत्रीने आपण आपले आरोग्य धनत्रयोदशीच्या धनाप्रमाणे वाढवूया. या शुभ दिवशी भगवान धन्वंतरी आपणा सर्वांना आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना. सर्वांना आरोग्यपूर्ण धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्वंतरी पूजनाविषयी डॉक्टर आशिष पानगले यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. श्रोते हो, काळ बदलत गेला तशा अनेक गोष्टीही बदलल्या. पण आपले सण, उत्सव साजरे करण्याच्या पद्धती मात्र बदलल्या नाहीत. आजही प्रत्येक सण पारंपरिकरित्या साजरा करण्याकडे आपला कल असतो. पण पिढी बदलली की त्यामध्ये नवीन गोष्टींची भर पडते. तेव्हा वाटतं, अरे, आमच्या लहानपणी किती छान होतं ना, आम्ही किती मजा करायचो. या आठवणी मग मनात रुंजी घालतात. आपण त्यात रमायला लागतो. तर श्रोते हो, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी श्रीयुत मुकुंद खांडेकर यांच्या लहानपणीची दिवाळी कशी होती हे आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार, मी मुकुंद खांडेकर, संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड या गावी राहतो. माझं बालपणही याच गावामध्ये गेलेलं आहे. पूर्वी गावामध्ये खूप लोक गावामध्ये राहायचे.
प्रत्येकाची घरंही भरलेली असायची. प्रत्येकाच्या घरी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे कमीत कमी 10, 12, 14, 15 अशी माणसं असायची. घरामध्ये आजी, आजोबा, काका, काकू, चुलत भावंड, सख्खी भावंड असं सगळं कुटुंब अतिशय मजेने, सुखाने, समाधानी नांदायचं. गावामधले सणही अतिशय उत्साहाने संपन्न व्हायचे. या सगळ्या सणांमध्ये आम्हा सर्व मुलांचा दिवाळी हा एक खूप आवडता सण होता. कारण दिवाळीमध्ये प्रत्येकाला वर्षातून मिळणारे जे नवीन कपडे आहे याच दिवाळीच्या वेळेला मिळायचे. त्यामुळे ते नवीन कपडे कधी मिळतात ह्याचं एक आकर्षण असायचं. तसंच फराळ, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे, शंकरपाळे असे विविध गोडधोड पदार्थ याच दिवाळीमध्ये बनवले जायचे. त्यामुळे दसरा झाला की आम्हा सर्व मुलांना दिवाळीचे एक वेध लागायचे. आणि केवळ मुलांनाच नाही तर घरच्या मंडळींना, आईला, काकूला की दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे जे सगळं सामान आहे, वाण्याचं सामान आहे, त्याची एक भली मोठी लिस्ट बनवली जायची की अमुक दिवसांपर्यंत आपल्याला हे मिळालं पाहिजे. आणि दिवाळीचे शेवटचे 4-5 दिवस राहिले की या सर्व बायका, आमच्या शेजारच्या काकू अशा सगळ्या मिळून शेजारी जाऊन आणि शेजारी आमच्याकडे येऊन हा फराळ अतिशय खमंग आणि चविष्ट अशा पद्धतीने बनवला जायचा. यामध्ये आमच्या मुलांचाही एक मोठा वाटा असायचा की करंजीचं जे पीठ आहे ते मळून देण्याचं काम आम्ही सगळेजण करायचो. आणि हे करण्यामध्ये आम्हाला मिळणारी एक करंजी ही आमच्यासाठी एक मोठी आकर्षण होतं. आणि अशा पद्धतीने घरातल्या माणसांचा सगळ्यांचा सहभाग घेत दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळ्या तयाऱ्या पूर्ण झालेल्या असायच्या. दिवाळीचा दिवस उजाडायचा, दिवाळीची पहाट. आणि खरंच त्यावेळेला आम्ही पहाटेच उठायचो. आणि मला आठवते की त्यावेळेला प्रचंड थंडी असायची आणि एक घरामधली शिस्त होती. कारण आमच्या घरामध्ये आजी होती, वडील होते, काका होते, ह्या सगळ्यांचं की दिवाळी म्हटल्यानंतर पहाटे 4 वाजल्यापासून सगळे उठायला सुरुवात करायचे. आम्हाला मुलांना 4:30, 4:45 वाजता अंघोळीचं पाणी तापलं की मग उठवलं जायचं. आणि आमचं घर आणि विहीर ह्याच्यामध्ये थोडंसं अंतर होतं. आणि पूर्वी आत्तासारखे कोणतेही पंप किंवा अशी कोणतीही सोय नसल्यामुळे विहिरीवर जाऊनच अंघोळ सगळ्यांनी करायची, असा एक शिरस्ता होता. प्रथम आई किंवा काकू जिला वेळ असेल ते आम्हा सगळ्या मुलांच्या अंगाला तेल लावायचे. त्यावेळेला पडणारी खूप थंडी होती आणि त्याच्यातून ते विहिरीवर जायचं, तिथे लागेल तेवढं पाणी घ्यायचं. चुलीवर खूप मोठं सतेलं तापत ठेवलेलं असायचं आणि या सतेल्यामधून सगळ्यांनी लागेल तेवढं पाणी घ्यायचं. पाणी घेत असताना खूप मजा वाटायची. अंग पुसता पुसता ती थंडी एवढी बोचायची. त्यामुळे आम्हा सगळ्या मुलांना तो सकाळची अंघोळ हा एकच दिवाळीमधला न आवडणारा हा कार्यक्रम होता. पण त्यानंतर सगळे यायचे देवाला नमस्कार करून. त्यावेळेला वडील किंवा काका हे पूजा करत असायचे. सगळ्यांची पूजा वगैरे झाली की ऑलमोस्ट दिसायला लागायचं. आणि देवाला फराळाचा नैवेद्य दाखवल्यानंतर घरातले सगळे मंडळी एकत्रपणे आम्ही फराळ करायचो. त्यानंतर आमच्या शेजारचे जगन्नाथ सहस्रबुद्धे, संजय, जगन्नाथचा भाऊ, माझा भाऊ गोपाळ, अभय, हेमा वगैरे अशी सगळी मुलं आमणेश्वराच्या देवळामध्ये जायची. त्या दिवाळीमध्ये मला आठवतं आहे की माझे जे काका होते, महादेव काका, हे दरवर्षी एक पायलीचा कंदील असं म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये अशी चलचित्र असायची, तर ते दरवर्षी करायचे. आणि सगळे आकाशकंदील हे ते घरीच करायचे. रांगोळ्याही ते अतिशय सुंदर पद्धतीने घालायचे घरामध्ये. पण त्या आकाशकंदिलाची एक मला गंमत आजही आठवते की त्याच्यापैकी 50% वेळा तो फिरायचा नाही. कारण त्याचं आत पणती लावल्यानंतर जर ते प्रॉपर बॅलन्सिंग झालेलं असेल तरच ती चित्र फिरली जायची. पण खूप वेळाला ते कुठेतरी काहीतरी वजनामध्ये इकडे तिकडे झाल्यामुळे तो कंदील फिरायचा नाही. त्यामुळे असंच दरवर्षी, पण कधी त्यांनी प्रयत्न सोडला नाही. मला एक प्रसंग असा आठवतो या दिवाळीमधला. आमच्या शेजारी, म्हणजे त्यावेळेला प्रत्येक हा शेजारी जरी असला तरी तो आपल्या घरासारखाच असायचं. त्यांच्या घरातली मुलं आणि आम्ही ह्यांच्यामध्ये कधीच फरक नसायचा. तर आमच्या शेजारी एक देव कुटुंबीय होते आणि त्या घरी जे आजोबा होते, काकू होत्या, देव आजी होत्या, नंतर काकूंचा भाऊ होता मनुकाका, नंतर त्यांची शैलाताई म्हणून एक नात होती. असे ते सगळे राहायचे आणि आमच्या घरच्यासारखेच आम्ही त्यांच्याशी असायचो. आणि मनुकाका हा आमचा एक गुरु होता. मनुकाका जे काही म्हणेल ते आमच्यासाठी ब्रह्मवाक्य असायचं. मग त्याच्या पलीकडे आम्हाला विश्वास नव्हतं. एवढा तो आमच्यासाठी मोठा माणूस होता, आमचा गुरु होता. आणि मलाही आठवते की पहिली सर्कस
त्यांनी आम्हाला नेऊन दाखवली होती. त्यामुळे आम्ही मुलंही त्यांच्याकडे दिवसातले 5 ते 6 तास कमीत कमी हे त्यांच्याकडेच असायचो. पूर्वी प्रत्येकाच्या घरी फटाके आणले जायचे, पण फारच कमी असायचे. कारण त्यावेळेच्या सगळ्यांची सांपत्तिक स्थिती जी आहे ही आत्तासारखी नव्हती. पण तरीही सगळे सुखी होते, समाधानी होते. सुंदर वातावरण त्यावेळेला गावामध्ये होतं. त्यावेळेचा एक प्रसंग असं मला आठवतोय, की आम्ही मुलं आपल्या घरचे फटाके वाजवून झाले, की आम्ही फटाके वाजवायला देवांकडे जायचो. देवांकडे गेल्यानंतर ते आमच्यासाठी फटाके आणलेलेच असायचे आणि त्यावेळेला ॲटॉम बॉम्ब अशा पद्धतीचे फार थोडेफार फटाके होते. तर आमच्या सगळ्यांच्या असं डोक्यात आलं, की अरे एकच ॲटॉम बॉम्ब एका वेळेला वाजतो. मग त्यापेक्षा सुद्धा आपण जर 3-4 ॲटॉम बॉम्ब जर एकत्र लावले, तर त्याचा खूपच मोठा आवाज येईल आणि मजा येईल. मग त्याप्रमाणे मनूकाकाला आम्ही सांगितलं. मनूकाका पण तयार झाला. मग मनूकाकाने काय केलं, 3 ॲटॉम बॉम्ब एकत्र गाठवले. म्हणजे त्यांची जी वरच्या वाती असतात त्याला दोरा लावला आणि पेटवले. आम्ही लहान असल्यामुळे सगळे लांब होतो. मनूकाका तिथे लावायला गेल्यामुळे तिथे जवळ होता. पण दुर्दैवाने त्या ॲटॉम बॉम्बचा स्फोट झाला. त्यातला एक ॲटॉम बॉम्ब फुटला आणि 2 ॲटॉम बॉम्ब असे त्याच्या अंगावर आले. म्हणजे दोन्ही बाजूला पोटाच्या छातीच्या दोन्ही साईडनी ते असे घासून गेले. त्यामुळे तो खूप भाजला. म्हणजे हा एक प्रसंग आम्हाला आठवतोय. खूप आठवणी आहेत त्या दिवाळीमध्ये. पण ही एक प्रकर्षाने आजही आम्ही न विसरलेली अशी ही आठवण आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही गावामध्ये दिवाळी साजरी करायचो. आजही या सगळ्या आठवणी राहिल्या आहेत. एवढा उत्साह किंवा आता एवढी माणसंही आता गावामध्ये नाही आहेत. पण आठवणी मात्र खूप चांगल्या संग्रही आहेत. धन्यवाद. आठवणीतली दिवाळी. बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी श्रीयुत मुकुंद खांडेकर यांचं मनोगत आपण ऐकलं. दीपावलीच्या मंगलमय पर्वाच्या आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ मैत्रीण जान्हवी भागवत आता आपला निरोप घेते. नमस्कार. आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.